पुढचा बॉल. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा, कारण विनंती असेल आपल्याला अजून खूप सारे सामने खेळवायचे आहेत. पुढचा बॉल सुंदर फटका, चेंडू जातोय घासत पुसत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पुढचा बॉल येतोय. आपण पाहिलं तर नक्कीच फुललेंचा चेंडू इथे हाताळला गेला, बॅटची नक्कीच लिडिंग एज घेतली, शॉर्ट थर्डमेलला चेंडू नक्की ट्रॅव्हल झाला, थोडीशी खराब पैकी पाहायला मिळाली आहे. मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने नक्की धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय, वधारलंय. धावा संख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. बिनबाद 7. प्रथम बॅटिंग करत असताना अंबेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. षटकातील अजूनही शेवटचं चेंडू येणं बाकी असेल. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या, विनंती असेल आपल्याला सुद्धा. पुढचा बॉल. पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला, वेगवान चेंडू पंचांकडे पाहिलं जाते. पंच मात्र तटस्थ आहेत, कोणत्या प्रकारची हालचाल नाही, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तासरी मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र समाप्त झालाय, संपुष्टात आलाय. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावा संख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 7 आकड्यावरती. बिनबाद 7. प्रथम बॅटिंग करत असताना अंबेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो, अर्थात मनाविरुद्ध निर्णय आलाय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय नक्की त्यांच्या माथी लागलाय आणि तो खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला की त्यावरती फक्त आणि फक्त एक मोठा फटका आलाय. बाकी आपण पाहायला गेलं तर एकेरी स्वरूपाच्या धाव फलकात येथे ऍड केल्या गेल्यात. 7 धावा धाव फलकातील आल्यात. गोलंदाजी मात्र इथे बदल केला गेलाय. सांगिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मागवती मात्र इथे गोलंदाज आलाय, तो अर्थात सर्वेशान आपण पाहतोय. दुसरं षटक नक्कीच त्यांच्या माध्यमातून इथे हाताळलं जाईल. कर्णधाराच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. नक्कीच त्यांना पाचारण केले गेले, कशा धाटेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धावसंख्या पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी या धावसंख्येमध्ये इथे मात्र गरिबी पाहायला मिळाली. आता मात्र धावसंख्येमध्ये श्रीमंती पाहायला मिळेल का हे मात्र पाहावं लागेल. चला मित्रांनो आपण टाइमपास करू नका, अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये. मी मागा सुद्धा म्हणालो की चला विनंती करतोय, जर आपण अधिकचा वेळ इथे मात्र खर्च केला गेला तर नक्कीच आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आपल्या आयोजकांच्या वतीनं अर्थात आपल्या लाडके असोसिएशन आणि आपल्या लाडके असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा नियम आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतोय, ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय की आपण अधिकचा वेळ इथे मात्र खर्च करू नका, अन्यथा आपल्याला इथे पॅनलाइज केलं जाईल आणि तदनंतर मात्र आपली कोणतीही बाब इथे मात्र स्वीकारली जाणार नाहीये याची मात्र आपण नोंद घ्या. पुढचा बॉल. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख चेंडू हाताळलाय, बॅटची लिडिंग एज घेतली आहे, कोणती चुकी होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या कारण थोडासा वाईट होऊन पाहिलं तर नक्की झेल आला होता, झेल पकडता आला नाहीये. जीवनदान मिळालंय ते अर्थात फलंदाज आदित्य यांना. मात्र कौतुक करावा लागेल ते पुन्हा एकदा आपण पाहिलं गोलंदाज सर्वेशांचा, कारण मित्रांनो संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि ती नक्कीच निर्माण केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. त्या धाटणीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे आणि तुर्तास जरी आपण पाहिलं गेलं तर इथे मात्र जखडून ठेवलं त्या अंबेवाडी संघाला. पुढचा बॉल.
पुढचा बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी शानदार, रुबाबदार, दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. सागरांच्या बाड बोलून हा मोठा फटका आलाय. हा मोठा फटका नाही आहे तर खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती मायाची फुंकर मारावी ना, त्या प्रकारचा फटका आहे. धाव फलकावरती नक्कीच संजीवनी देणारा हा फटका पाहायला मिळाला. कारण या फटक्याची नितांत गरज धाव फलकाला आणि आपल्या संघाला होती, हे सागरने जाणलंय आणि त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण केलाय समोरच्या दिशेला. आणखीन एक सागरच्या बाट मधून सिक्सर. वीस धावा धाव फलकावरती लागल्यात. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये घडतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विरकावलाय. चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहतील. चेंडू आता सीमारेषा पार. असोसिएशनच्या लाडकी अध्यक्षांनी मागाशी एक पारितोषिक लावलं होतं. षटकारांची जर आपण हॅट्रिक लगावलीत, चौकारांची जर आपण हॅट्रिक लगावलीत किंवा विकेटची जर आपण हॅट्रिक लगावलीत तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि ते पारितोषिक होते आपल्या सागरने मात्र नाव खऱ्या अर्थानं ते नोंदवलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता मात्र वेगवान चेंडू हाताळला. हाफ ट्रॅकर चेंडू होता. भाड्याने बॉलचा संपर्क आला नाहीये आणि इथे मात्र षटक क्रमांक दुसरं हे मात्र समाप्त झाले. 12 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद 26 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आंबेवाडी संघ या संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो. चला विनंती असेल मित्रांनो, ग्रुप बॅटिंग करू नका. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ मात्र आपण इथे खर्च करू नका, विनंती असेल. चला मित्रांनो, सलामीला फलंदाज आपण पाहायला गेलं तर इथे सागर आपल्याला पाहायला मिळतात. चला मित्रांनो, थर्ड ओव्हर नंतर इथे मात्र ड्रिंक ब्रेक घेतला जाईल. त्यामुळे दोन्ही संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू त्याने आपण पाणी आपण तयार ठेवायचं आहे. ज्यावेळी तिसऱ्या षटक इथे समाप्त होईल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल व्हायचं आहे. चला जाऊ मैदानाच्या आतमध्ये. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ते अर्थात विनय, ज्याने खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज नक्की त्याला मात्र 5 रन केल्या गेले. चला मित्रांनो, थोडं फास्ट घ्या प्लीज. स्ट्राईक आपण पाहायला गेलं तर आदित्यानं आपण म्हणतो पहिला बॉल फेस करतील गोलंदाज
चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या प्लीज. पुढचा बॉल सुंदर फटका समोरच्या दिशेला आक्रमण 6 धाव्यांसाठी षटकार. पुढचा बॉल पुन्हा त्याला ऑफ केला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र नो मात लावून चेंडू लगेच ट्रॅव्हल झाला आणि ट्रॅव्हल नुसता झाला नाही तो फरक. तुमच्या पोर एकदम मधोमध सापडलेत आणि पंचाने मात्र कोणत्याही क्षणाचा विलंब न करता अस्मानाकडे बोट दाखवलंय आणि इथे मात्र विकेट जाहीर केली आणि सागरला मात्र बाहेरचा रस्ता दाखवला. इथे मात्र गोलंदाज नागेश यांचं मात्र कौतुक करावं लागेल कारण पहिला बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती एक झंझावती वादळ त्या वादळाला मात्र इथे शांत केले. नवीन बॉलर मैदानाच्या दाखल झालेत. ओमकारांना आपण पाहतोय पहिला बॉल इथे मात्र फेस करतील. नागेश यांचा पहिला बॉल आपण फेस करत असताना पाहिलं तर ओमकारांना ऑन साइड नक्कीच खेळून काढायचं. तुझं फंबल नक्कीच झालेत. जिथे मात्र एक सिंगल धाव होती तिथे मात्र दुहेरी मध्ये रूपांतर केले गेले. या डबलने मात्र धावसंख्या नक्कीच वधारली जाते सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना अंबेवाडी संघाची ही धावसंख्या मात्र आपण इथे मात्र पाहतो. चला नेक्स्ट मॅच मी दोन्ही संघांचं पुन्हा एकदा लक्ष वेधतोय. अर्थात एका बाजूला श्री काळभैरव स्पोर्ट्स पालेखुर्द आणि त्यांच्या अगेन्स्ट विवान सई 11 रोहिदास नगर.
चला दोन्ही संघाने विनंती करतो आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये आपण रिपोर्टिंग करायची आहे. जो मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र काय घडलंय, इथे मात्र चुका घडताना पाहायला मिळतात. मित्रांनो मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा नक्कीच सांगतो की क्षेत्ररक्षक हा गोलंदाजा पाठीचा कणा म्हटला जातो, मात्र आज पाठीचा कणा कुठेतरी वाकलाय की काय हे चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण गोलंदाज नक्कीच त्या धाटणीचे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत, संधी निर्माण करतायत, मात्र त्यांना साथ तशी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मिळत नाहीये. आणि त्याचा परिणाम पाहिला गेला तर नक्कीच कुठेतरी फलंदाजाला मात्र जीवनदान मिळाले. या 3 धावांनी नक्की धावपळ पुन्हा एकदा पुढे सरसावले. पुढचा बॉल सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तद्वर मात्र एकच धाव, एकापेक्षा अधिक काही मिळत नाहीये. एका धावेने पुन्हा धावपळ पुढे सरसावला आणि एका धावेने आपण धावसंख्येचा विचार केला. आंबेवाडी संघाचं अर्धशतक मात्र पूर्ण झालंय. 50 धावा धावा फलकावरती लागल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना आंबेवाडी संघ. पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा दौडवलाय समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र काय घडलंय, हास्याचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चुका घडतात किल्ला संघाच्या बाजूनं. मोठा फटका. धावा येत आहेत तर धावांचा ओघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा त्या सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतील. थोडेसे फंबल नक्कीच झालेत. आज मात्र खऱ्या अर्थानं कुठेतरी किल्ला संघाची झोप झाली नाहीये का. वारंवार चुका मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतात. या चुका मात्र नक्कीच नंतर आपल्याला अंगलट येतील का याचा सुद्धा आपण थोडासा विचार करावा लागेल. कारण ज्या संघाने आपल्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडतात त्या कुठेतरी शेवटमध्ये नक्कीच आपल्याला अंगलट येतील याचा मात्र आपण पुरेपूर विचार करावा लागेल. खेळ क्रमांक 4 इथे मात्र आपल्याला धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 58 आकड्यावरती. 24 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळाला. 58 धावा धाव फलकावरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मी मगाशी म्हणालो की मनाविरुद्ध निर्णय आला, तो निर्णय नक्कीच स्वीकारला दोन्ही हातानं आणि त्या धाटीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि त्याचं आपण पाहिलं की तर एक खऱ्या अर्थाने संत संयमी आणि एक सेन्सिटिव्ह गट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मध्ये सागर आपण पाहिलं तर ड्रायव्हिंग सीट वरती बसले आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा जी धाव आहे, जी आपली धावांचा ओघ आहे, तो मात्र कुठेतरी दुणावला गेला आणि त्याची मजल आपण पाहिली तर आतापर्यंत 4 षटकामध्ये 58 धावा धाव फलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाजी मागे पाहायला मिळत आहे सुमित यांचा पहिला बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे पाहिलं जात आहे, पंचांकडे नक्कीच अपील केली जाते. न्यायालयाने नक्कीच पंचांकडे पाहिलं गेलं. पंच मात्र तटस्थ आहेत. नक्कीच भरपूर साऱ्या सामन्यांचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती योग्य तो निर्णय नक्कीच ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. अशा पंचांचं नक्कीच आपल्या आयोजकांच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. कारण चांगले निर्णय नक्कीच पोहोचवणं हे नक्कीच पंचांचं काम असतं आणि ते चांगल्या धाटणीचं कामकाज आज सगळ्या नक्कीच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळाला. क्रीजचा पुरेपूर वापर केला. बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. हलक्यात नक्कीच खेळून काढले. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. मी मगाशी पंचांबद्दल म्हटलं की मी थोडं पंच म्हटलं की फक्त 6 बॉल मोजणं होत नाही, तर या रनर त्या उभामध्ये उभं राहून खऱ्या अर्थानं सामन्यावरती करडी नजर ठेवावी लागते. गोलंदाच्या शैलीकडे पाहावं लागतं. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवावं लागतं. असे दर्जेदार कामकाज नक्कीच पंचाच्या माध्यमातून केलं जातं. असे पंच आज आपल्याला लाभले. त्या पंचांचं नक्कीच पुन्हा एकदा मी अभिनंदन आभार व्यक्त करतो. त्या मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेट आपण पाहतोय. एक चांगली मॅच एका बाजूला किल्ला संघाने, एका बाजूला आंबेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आंबेवाडी संघाने मात्र आज आपलं दमखम मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. त्या चांगलीचा धाटणीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. धावसंख्येचा विचार केला तर 59 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल गोलंदाज सुमित यांचा. पुढचा बॉल कमी गतीचा आतला बॅटच्या आतल्या बाजूला नक्कीच लागला. चेंडू होतोय फरार. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि इथे मात्र काय घडलंय तर शर्यत जिंकले ती मात्र चेंडू होतोय फरार. 4 धावेंसाठी चौकार.
धावा 10 फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे मात्र बैठकला गावली. ऑन साइडला खेळून काढलाय. स्क्वेअर लेग लावून क्षेत्ररक्षक काय डिपोतून चेंडूपर्यंत येतील, फेकी करतील तद्वर. मात्र इथे मात्र मी मगाशी म्हणालो की आज किल्ला संघ काहीतरी वेगळं करण्याच्या तयारीमध्ये आहे. वेळोवेळी मात्र चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत. या 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धाव्याने पुन्हा धावफलक मात्र पुढे सरसावते. धावा संख्या 2 पोहोच येते अर्थात 66 आकड्यावरती. षटकते अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. या चेंडूवरती अधिकारी धावा नक्की जमा करण्याचा मानस असेल, तो मानस सफल ठरेल की तो मानस असफल ते ठरवलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून, हे मात्र पाहावं लागेल. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. अधिकचा वेळ ते मात्र घेऊ नका, विनंती असेल. पुढचा बॉल इथे मात्र कमी गतीचा हाताळलाय आणि इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय तर आत्महत्या, विकेटचे पतन. संख्या केली ते आता 66 आणि 67 धावांचं आव्हान ठेवलंय की अर्थात किल्ला या संघासमोर. चला मी दोन्ही संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानात दाखल व्हायचंय. तसेच नेक्स्ट मॅच मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो श्री काळा भैरव स्पोर्ट्स पालेखुर्द संघाचा संघनायक आणि विवांश सई 11 रोहिदास नगर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. तिथे नाणेफेक इथे केली जाईल, विनंती करतो आपण या. हॅलो, चला पालेखुर्द संघाचा संघनायक आणि रोहिदास नगर संघाचा संघनायक, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण प्लीज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. चला या, कारण नाणेफेक इथे केली जाईल. मित्रांनो, आपण पाहिलं तर स्पर्धेचे काही नियम आहेत, ती नियमावली नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवली की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणे अनिवार्य असणार आहे. या अनुषंगाने आपण सुद्धा नक्कीच आपल्या नावाची उद्घोषणा केल्यानंतर आपण दाखल व्हायचंय. आपल्याला सुद्धा ही मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती आहे, प्लीज या आपण. आणि पुण्यात आपण करूया आवाजामध्ये बदल. जिथे आपण आवाज ऐकतोय माझे साथी समालोचक अर्थात किशोर सरांचा आवाज इथे ऐकणार तुताच मी घेतो ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आपली मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात गोवे कोलाड प्रीमियर लीग 2026 पर्व 3. धन्यवाद. हॅलो, चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण या. आणि आपल्या लाडके असोसिएशनचे उपाध्यक्ष नितेश सरांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचंय. आणि आपल्या शुभ हातानं या पुढील सामन्याचा आपण नाणेफेक इथे करायचे. इथे 2 संघ इथे आमने सामने लढताना पाहायला मिळणार आहेत. एक खऱ्या अर्थानं मैत्रीपूर्ण लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये कट्टर शत्रू सुद्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. खेळामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे 2 संघ एका बाजूला श्री काळा भैरव स्पोर्ट्स पालेखुर्द आणि त्यांच्या अगेन्स्ट विवान सई 11 रोहिदास नगर संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा दोन्ही संघांचं अभिनंदन करतो आणि आपल्याला असोसिएशनचे लाडके उपाध्यक्ष नित्यादार सुद्धा विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं येथे मात्र नाणेफेक आपण येथे करायचे.
आणि इथे मात्र नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक जिंकली ते अर्थात रोहिदास नगर या संघानं. नक्कीच सर्वप्रथम अभिनंदन. आपण नाणेफेक जिंकलात आणि आपण पहिल्यांदा सर्वप्रथम तुमचं अभिनंदन करतो नाणेफेक जिंकलात म्हणून. आपला निर्णय काय असेल? आमचा निर्णय असेल क्षेत्ररक्षक. आपल्या चेहऱ्यावरची स्माइल मात्र नक्कीच सांगून जाते कारण नाणेफेक जिंकले म्हटल्यानंतर सामना आपल्याकडे थोडा आलाय की काय. 50% नक्कीच सामन्यावरती आपण आपली पकड केले. मात्र पहिल्या त्या स्पर्धेमध्ये आपण पहिला सामना नक्कीच जिंकलाय, एक विजयी सुरुवात केली. आता मात्र विजयी घोडदौड नक्कीच कायम ठेवण्याची संघामध्ये काही बदल केले जातील का? नाही, संघामध्ये असं बदल काय केलेला नाहीये. फक्त पुन्हा परत एकदा तेच प्लेयरला सांगितलंय की तुमचा 100% दिला तर आपला नक्की विजय असेल. नक्कीच हे त्यामुळे रोहिदास नगर संघाच्या संघनायक त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मी पाले खुद्द संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण सुद्धा या. तर असेल आपण काय हरकत नाही. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आपण आवाज ऐकतो आमच्या साथी समालोचक किशोर सरांचा धन्यवाद. हॅलो सिक बघा, आंबेवाडी संघासाठी 3 धावांची पेनल्टी आहे. त्या अनुषंगाने या टोटल मधून आपण 3 धावा मायनस देखील करणार आहोत. बघा, आणखीन एक पारितोषिक येते गोलंदाजी करणारा जय हनुमान आंबेवाडी संघासाठी गौरवजी परबळकर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात होतीये जिथे पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपाचा आला असता अशा वेळेला विकेट किपरची साथ मैदानाच्या आतमध्ये लाभत नाहीये. धाव फलकावरती पहिली धाव येत असताना पाहायला मिळाली. पुढचा बॉल परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय जिथे बचावात्मक पद्धतीनं बॅटर खेळत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती धाव येणार नाहीये. काळभैरव स्पोर्ट्स क्लब पाले खुर्द या संघाचं मी लक्ष वेधतोय. टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय. आपण बॉल चॉईस साठी या. काळभैरव स्पोर्ट्स क्लब पाले खुर्द आपण बॉल चॉईस साठी या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती आदित्य तयार होत असताना पाहायला मिळालंय. समोरचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न केला. फटका मिस टाइम आहे. विकेट कीपर बॉलच्या खाली वेल जज कॅच. अगदी स्वस्त्यामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. बऱ्याच अपेक्षा घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अशा वेळेला स्वस्त्यामध्ये बाद देखील झालाय. पहिला धक्का बसल्या टीम शिवम फायटर्स किल्ला संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना यश आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत यश. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी सज्ज झालेत. यावेळेसचा बॉल बॅट छिकडा. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एका विकेटचं पतंग. बॅटर यश आले. आल्या पावली मागे देखील नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती दाखवत असताना नागेश मुंडे एक महत्वाचे जेनियल ऑलराऊंडर. या असोसिएशनचे क्रिकेट खेळत असताना ज्या नावाची चर्चा नेहमी या असोसिएशन मध्ये झाली आहे, मोठे लांब वरचे षटकार मारण्यासाठी ओळखला जाणारा बॅटर नागेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये आलाय. उलटा बॉल समोरच्या दिशेला क्लासिकल अंदाजामध्ये
लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका त्याचा बॅटमॅन पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक खाते खोलत असताना पाहायला मिळाला. या धावांचा पाठलाग करत असताना नागेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये उभा राहणं महत्वाचं आहे. तो जर उभा राहिला तर ही मॅच तो लिलया विजयी करू शकतोय. ती क्षमता त्याच्याकडे सातत्यानं पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळतोय. स्वतः गोलंदाज बॉलवरती आले. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावा वाचवल्या गेल्या. या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक पहिला संपुष्टामध्ये येईल. 6 बॉलचा खेळ संपेल. 6 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती दसरा पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गणेश बामुगडे बोलिंग ट्रॅक वरती असताना पाहायला मिळाले. पहिलाच बॉल अडबा बॅट ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे सिंगल पूर्ण केली. दुसरा धावायचा देखील प्रयत्न करत असताना नागेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. या बॉलवरती धावा आल्या. 2-2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली जातीये. धाव फलकावरती धावा संख्या आतापर्यंत 8 या अंकावरती पाहायला मिळतीये. 8 धावा धाव फलकावरती आतापर्यंत बनवल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज गणेश बामुगडे तयार. अप ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण केलंय. बॉल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकमेकाच्या विरोधामध्ये येऊन ठेपलेत. गणेश बामुगडे त्याच्या समोर नागेश मुंडे. स्वयंभू किल्ल्याचे दोन्ही खेळाडू एकामेकाच्या विरोधामध्ये लढाई देत असताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला बॅटर नागेश मुंडे थोडासा का होईना हा विठरत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल. समोरचा बॉल समोर उडवला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अस्मानी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक टू बॅकचे ठोकलेत. नागेश मुंडे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. ते गोंगावते. आज प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आक्रमक रूप धारण करत असताना नागेश मुंडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. काय तो बॅटिंग करतोय. तोडफोड बॅटिंग आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. ऑफ स्टिकचा बराचसा बाहेरून जाणारा बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळाला. अवांतरी स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 21 या अंकावरती पाहायला मिळते. 21 धावा धावफलकावरती येतात. 9 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. पहिल्या षटकामध्ये कमीच्या धावा,
त्याही पलीकडे दोन महत्वाचे बॅटर बाद झाले, परंतु नागेश मैदानाच्या आतमध्ये आले. धावांचा आलेख ते वाढवत असताना देखील पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. या बॉलवरती देखील सिंगल, पूर्ण सिंगलच्या मदतीने सिंगाचे टोटल पुढे सरकतीये. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 22 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. जोवर नागेश आहे तोवर शिवांश इलेव्हन किल्ला हा संघ या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु आता बॅटर विनय देखील थांबायला तयार नाही आहेत. त्यांचा देखील बॅटमन अप्रतिम दर्जाचा हा चौकार. आतमध्ये सुपर हिट ठरत असताना पाहायला मिळते. यावेळेचा बॉल बादशातली कडा, विकेट किपर बॉलवर त्याला सिंगल अतिशय वेगानं कंप्लीट केली गेली. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2 चा खेळ देखील संपुष्टामध्ये. पहिला 12 बॉलचा खेळ संपलाय. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 27 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 18 बॉल आणि 40 ची आवश्यकता असणार आहे. बारा बॉलचा खेळ झालाय. 27 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 40 धावेची आहे. शिवम फायटर्स किल्लाच्या विरोधामध्ये जय हनुमान मित्रमंडळ आंबेवाडी या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत भिडत असताना पाहायला मिळतात. 18 बॉल 40 ची आवश्यकता. दोन्ही बॅटर सेट झालेत. एका बाजूला विनय आहेत तर एका बाजूला तोडफोड नागेश मुंडे पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल रनवेवरती थोडासा कोईना बिघाडीत असताना पाहायला मिळाला. नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतील. आदित्य, ज्या आदित्यनं षटक क्रमांक पहिला तळला अवघ्या 6 धावा खर्च केल्या, तेच आदित्य आलेत. यावेळेसचा बॉल बादची कडापर्यंत विकेट किपर बॉल वरती आले. या बॉल वरती देखील धाव मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा बॉल. धावफलक थांबलं गेला आणि धावफलकावरती धावसंख्या 27 वरती पाहायला मिळतीये. 17 बॉल जिंकण्यासाठी 40 ची आवश्यकता आहे. आदित्यकडे क्षमता आहे. आदित्य इथून धावा थांबू शकतात. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करू शकतात. वेगवान बॉल. टप्पा पडला. प्रचंड वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आदित्य कमबॅक करतोय. आदित्यकडे वेग आहे. त्याही पलीकडे त्याची अचूक दिशा आहे आणि तो टिचून मारायची वेगवान धारदार गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यानं हाताळलं. अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केल्या. त्याही पलीकडे या स्पेल मध्ये देखील त्याचा प्रभावी मारा पाहायला मिळाला. आणखी एक समोरचा बॉल समोरच खेळला. कापेट फिल्डरनं चुकी केली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चार. समोरचा बॉल समोर खेळत मिडॉन मध्ये फिल्डर थोडीसे बंबल होत असताना पाहायला मिळालं. सिंगल पूर्ण केली जाते. सिंगल वरती समाधान देखील घ्यावं लागणार या दोन्ही बॅटरला. या सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 38 अंकावरती पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता असणार आहे. 13 बॉल 29 ची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा असेल. या बॉल वरती मोठा फटका आला तर धावांच्या समीप जाऊ शकतोय. चांगला फटका नागेश मुंडेंच्या बॅटमधनं पुढे सरसावत असताना पाहायला मिळाला. सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील या बॉल वरती पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे सरकली आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 27 ची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक आहे तोपर्यंत आपण डीजे ब्रेक देखील घेऊयात आणि जाऊयात डीजे. बारा चेंडू 24 ची आवश्यकता. या आधी आम्ही 27 सांगितल्या होत्या. 3 धावा पेनल्टीच्या ऍड करणं राहून गेलं होतं. त्या अनुषंगाने आता त्या धावा ऍड केल्यात. 12 बॉल आणि 24 ची आवश्यकता होती. पहिलाच बॉल डॉट बॉल आणि आलाय. बघा जी पाण्याची टाकी आहे त्या टाकीवरती छोटी मुलं चढत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण खाली उतरा. लवकर उतरा खाली. पुढचा बॉल अप ट्रॅकर त्यावरती आक्रमण. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळालाय. संघाचे टोटल पुढे सरकले. 49 धावा धावफलकावरती आहेत. पुढचाच बॉल समोरचा बॉल समोर खेळला लॉंग विथ द कार्पेट. मिड ऑफचे फिल्डर बॉल वरती येतील अडवतील फेकतील तोवर एक सिंगल अगदी सहजरित्या पूर्ण केले गेले. एका सिंगलच्या मदतीने संघाचे टोटल पुढे सरकेल. धावफलकावरती धावसंख्या 50 या अंकावरती पाहायला मिळते. 9 बॉलचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी आवश्यकता 17 धावेची. 9 बॉल 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अद्याप राहिले. नागेश मुंडे ऑन स्ट्राईक. मोठा फटका नागेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली आले. एक सोपा झेल सुटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा.
मिळाला 6 धावा ठोकलाय षटकार. बॅटमन हा विजयाचा शंखनाद फुकणारा अप्रतिम